आणि या क्षणाची एक मोठी अपडेट येते आहे। उद्धव ठाकरेंच्या आमदारांसोबतच्या बैठकीतली इनसाइड माहिती सध्या समोर आली आहे। शेतकऱ्यांचे आणि जनतेशी संबंधित प्रश्न सभागृहामध्ये आक्रमकपणे मांडावेत अशी चर्चा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिल्याचं कळतंय। आणि त्याचबरोबर 5 खासदारांच्या मतदारसंघांमध्ये बैठका घ्याव्यात अशी देखील चर्चा, अशा देखील सूचना उद्धव ठाकरेंकडून त्यांच्या आमदारांना देण्यात आल्या अशीही माहिती समोर येते। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्यासोबत आहे। वेदांत, या बैठकीत नेमकं काय घडलं याचे काही मुद्दे समोर येत आहेत, काय नेमकी माहिती आहे याबाबत? जी माहिती आपण घेतली तासाभरातल्या बैठकीत नेमकं काय झालं, तर त्यामध्ये विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांशी आणि जनतेशी संबंधित मुद्दे, प्रश्न हे सभागृहात मांडा असं विधान परिषदेच्या आमदारांना उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन करताना सांगितलं। उद्धव ठाकरेंनी हेही सांगितले की रविवारी ज्या प्रकारे संजय दिना पाटील यांच्या ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये त्यांनी 2 सभा घेतल्या, अगदी तशाच प्रकारच्या सभा आपण 5 इतर जे खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन आपण घेणार आहोत। त्यासोबतच आमदारांना त्यांनी सांगितलं की जे पक्षाचे समर्थक आहेत, जुने शिवसैनिक आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांना पुन्हा पक्षात ॲक्टिव्ह करा आणि त्यासोबत तर आपण बघतो आहोत की सध्या एकनाथ शिंदे यांचा ताफा सध्या आपल्याला दिसतो आहे। एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत 6 खासदार हे सध्या बाहेर पडताना दिसत आहेत। एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहेत आणि गेल्या 1.5 ते 2 तासांपासून या ठिकाणी उपस्थित असलेले 6 खासदार, या 6 खासदारांच्या गाड्या, स्वतः एकनाथ शिंदेंची ही गाडी सध्या आपण बघतोय। एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत हे 6 खासदार सध्या YB चव्हाण सेंटरकडे आता रवाना होत आहेत। सचिन गाडी या ठिकाणी आहेत। सचिन, काय नेमकं घडतंय? पुढे ना, इथे आला असता इथे। हां, हॅलो, बोला। नाही फ्रेम दिली म्हटलं। सचिन, माझा आवाज येत असेल तर आम्हाला सांगा नेमकं काय घडतंय। दृश्यांमध्ये सध्या लगबग सुरू झाल्याचं दिसतंय, खासदार रवाना होताना दिसतात। तर या ठिकाणच्या प्रचंड गडबड गोंधळामध्ये कदाचित आपला आवाज सचिनपर्यंत पोहोचत नाहीये, मात्र दृश्य पुरेशी बोलकी आहेत। गेल्या 2 तासांपासून सर्वांनाच ज्याची प्रतीक्षा होती, आता या घटनांना पुन्हा एकदा घडामोडींना वेग येताना दिसतो आहे आणि अचानक या ठिकाणी पोलिसांपासून इतर सर्व यंत्रणांची धावपळ सुरू झाल्याचं दिसतं आहे। एकनाथ शिंदे आता त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडलेत आणि YB चव्हाण सेंटरसाठी रवाना झालेत। त्यांच्यासोबत 6 खासदार आहेत आणि हे 6 खासदार देखील आता त्यांच्यासोबतच YB चव्हाण सेंटरकडे रवाना झालेले आहेत। सचिन गाड सध्या आपल्यासोबत आहे। सचिन, आता उपमुख्यमंत्र्यांसह हे सर्व खासदार YB सेंटरकडे निघाल्याचं कळतंय, काय नेमके अपडेट्स आहेत? नक्कीच आपण बघतोय की सगळे 6 खासदार हे नंदनवन बंगल्यावरून थेट YB चव्हाण सेंटरच्या दिशेने निघालेले आहेत। स्वतः एकनाथ शिंदे हे देखील YB सेंटरला जातील आणि तिथे पत्रकार परिषद घेतील। सुरुवातीला जवळपास 1.5 ते 2 तास सगळ्या नेत्यांची तिथे बैठक झाली। 5 खासदार तिथे उपस्थित होते आणि जसे संजय दिना पाटील हे इथे आले, तिथे 5च मिनिटात आपण बघतोय की कॉन्वॉय आता निघालेला आहे। इथून थेट YB सेंटरला जातील आणि तिथे पत्रकार परिषद होईल। इथे संपूर्ण ऑपरेशन टायगरची माहिती दिली आहे। निश्चित ऑपरेशन टायगरची माहिती दिली जाईल आणि या पत्रकार परिषदेवर सर्वांचं लक्ष असेलच। गेल्या 2 तासांपासून बैठक सुरू होती। शेवटच्या क्षणी संजय दिना पाटील देखील या ठिकाणी आल्याचं दिसलं सचिन, आणि त्यानंतर आता हा सगळा ताफा तिथून बाहेर पडताना दिसतो आहे। इथून पुढे ह्या बैठकीमध्ये मागच्या 1.5 ते 2 तासात नेमकं काय घडलं, काय चर्चा झाली, याविषयी काय कळतं? अमोल, जवळपास 1.5 ते 2 तास ही बैठक होती। 5 खासदार, 6 पैकी 5 खासदार हे आधीच आलेले होते। 4 खासदार हे दिल्लीवरून आले, तर ओमराजे निंबाळकर हे थेट पुण्यावरून इथे दाखल झाले होते। जवळपास 1.5 तास बैठक झाली। ऑपरेशन टायगर कशा प्रकारे राबवण्यात आलं आणि जे काही प्रश्न सध्या ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात येतात त्या सगळ्यावरती सविस्तर चर्चा झाली। काय नेमकी उत्तर द्यायचे, जे काही मुद्दे सध्या ठाकरे गटाकडून उपस्थित केले त्यावर काय उत्तर द्यायचं, त्यासोबतच जी ठाकरे गटाने सगळ्या खासदारांना आव्हान दिलेलं आहे, एक इशारा त्यांना दिलेला आहे, त्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया द्यायची, त्या सगळ्या संदर्भात थेट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या निर्देशानुसार आपण बघतोय की सध्या सगळे खासदार हे वाय.बी. चव्हाण सेंटरच्या दिशेने रवाना होतील. वाय.बी. चव्हाण सेंटरला निश्चितपणे हे जे सगळं होमवर्क पत्रकार परिषदेपूर्वीचं आहे त्याच्यामध्ये बराचसा या ठिकाणचा वेळ व्यतीत झाला असं सध्या दिसतं आहे आणि त्यामुळे पुढे काय होतं हे बघणं आता फार महत्त्वाचं आहे. तर या अनुषंगाने काही प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. हे सगळे नेते या क्षणाचे अपडेट्स पुन्हा एकदा सांगायला हवेत. या सगळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत 6 खासदार हे आता वाय.बी. चव्हाण सेंटरकडे रवाना झालेले आहेत. पुढच्या काही मिनिटांमध्येच ते त्या ठिकाणी दाखल होतील आणि तिथून पुढचा कार्यक्रम सुरू होईल. या पत्रकार परिषदेत नेमकं काय होतं, त्यापूर्वी पक्षप्रवेश या सगळ्यांचा औपचारिक पद्धतीने कसा करून घेतला जातो आणि त्यानंतर काय भूमिका समोर मांडली जाते याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे गोकुळ गीते देखील आता मुंबईमध्ये पोहोचणार का आणि याच पत्रकार परिषद सुरू असताना हा सगळा कार्यक्रम सुरू असताना ते या ठिकाणी दाखल होणार का याची देखील उत्सुकता असणार आहे. कारण काही वेळापूर्वीच ते खासगी विमानानं मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत नेमकं काय घडणार, हा पक्षप्रवेश आज होणार की आज केवळ बोलणी होणार की केवळ घोषणा होणार, अशी अनेक प्रश्नचिन्ह सध्या आहेत आणि पुढच्या काही तासांमध्ये यापैकी अनेक प्रश्नांची एक एक करून उत्तरं मिळायला सुरुवात होणार आहे. तर गोकुळ गीतेंची प्रतिक्रिया आली आपल्यापर्यंत, बघूया ते काय म्हणतात. नाही काहीच असं काही ठरलेलं नाही. फक्त त्यांनी अभिनंदन केलं आणि गोकुळची तुम्ही मुंबईला नंदनवनला येऊ शकता का, मी म्हटलं येतो साहेब. राजकीय आणि देवेंद्र भाऊंचं काही बोलणं झालं नाही माझं नाही बोलणं झालं. गणेश भाऊंशी झालं असेल तर मला माहिती नाही. राजकीय भूमिका घेण्यासाठी गणेश भाऊंनी तुम्हाला पूर्ण फ्री हँड दिलेला आहात. आता राजकीय भूमिका घेण्याची वेळ आली आहे. शिंदे साहेबांच्या 1 तासात मी तुम्हाला खुलासा करेन. ओके धन्यवाद. मुंबईला जातोय. मुंबईला जातोय हे त्यांचे शब्द फार महत्त्वाचे आहेत. अजून काही ठरलं नाही असं ते म्हणत आहेत. त्यामुळे मुंबईत गेल्यानंतर नेमकी काय चर्चा होते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता नेमकं काय घडणार हे बघणं महत्त्वाचं असणारच आहे. मात्र नाशिकमध्ये ज्याप्रमाणे शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव गोकुळ गीतेंनी केला आणि आपण या निवडणुकीमध्ये प्रचार करणार नाही असं जाहीर केल्यानंतर देखील गोकुळ गीतेंना घवघवीत यश मिळालं आणि त्यानंतर त्याच दिवशी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश होण्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे. त्यामुळे नेमकं काय घडतं हे पुढच्या काही तासात स्पष्ट होणार आहे. अक्षय भाटकर सध्या आपल्यासोबत आहे. अक्षय, काही वेळातच आता वाय.बी. सेंटरमध्ये काय होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. या क्षणाचे नेमके काय अपडेट्स आहेत, कशा हालचाली दिसत आहेत सध्या? अमोल, वाय.बी. सेंटरच्या इथे सुरक्षा व्यवस्था अगदी कडेकोट बंदोबस्तीकडे करण्यात आलेला आहे आणि पोलीस अलर्टवर आहेत. कारण की अगदी 5च मिनिटात या समोरच्या रस्त्याने म्हणजे मंत्रालयाच्या दिशेने वाय.बी. चव्हाण सेंटरच्या इथे या सगळ्या गाड्या येतील आणि त्यामुळे पोलिसांची लगबग वाढलेली आहे. जे कार्यकर्ते आलेले आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांना बाजूला घेण्यात आलेलं आहे आणि या कार्यकर्त्यांमधून कोणी विरोधक आहे काय देखील तपासलं गेलेलं होतं मगाशीच. मात्र सध्या सगळ्या बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे. पोलीस देखील रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे आहेत आणि दुसरीकडे ज्यावेळी हे सगळे खासदार आणि स्वतः एकनाथ शिंदे या वाय.बी. चव्हाण सेंटरच्या इथे येतील त्यावेळी ताबडतोब ही पत्रकार परिषद जी आहे ती सुरू करण्यात येईल अशी माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे. यामध्ये जो औपचारिक पक्षप्रवेश आहे किंवा औपचारिक पक्षप्रवेशाचा जो कार्यक्रम दरवेळी केला जातो त्या प्रकारचा कार्यक्रम जो आहे तो यावेळी घेतला जाणार नाही. तर थेट हे सगळे जे गट आहे तो गटच पूर्णतः या शिवसेनेमध्ये दाखल झाल्याचं सांगितलं जाईल आणि त्याच्यामुळे थेट आपण पाहत आहे की या वाय.बी. चव्हाण सेंटरच्या इथे गर्दी झालेली आहे. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहेत आणि याच पोलिसांच्या गराड्यातून आता थोड्याच वेळात इथून एकनाथ शिंदे हे जातील. खरं म्हणजे 3 गाड्या आहेत. एक एकनाथ शिंदेंची गाडी आहे, त्या गाडीमध्ये 2 खासदार आहेत असं सांगितलं गेलं आहे. त्यांच्या मागे 2 गाड्या आहेत ज्या गाड्यांमध्ये हे 6 खासदार आहेत. त्यांच्याबरोबर नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे यांच्या देखील गाड्या आहेत आणि हे सर्वजण आता अगदी 5च मिनिटात या समोरच्या रस्त्याने येताना आपल्याला दिसणार आहेत.
सुरुवातीला त्यांची प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करूच, मात्र ज्यावेळी हे YB चव्हाण सेंटरमध्ये जातील त्याच्या 4थ्या माळ्यावर जो मिनी हॉल आहे त्या मिनी हॉलमध्ये सगळे शिवसेनेचे नेते, मंत्री, आमदार, खासदार बसलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा सगळ्यात मोठा शक्ती प्रदर्शन इकडे केलं जाईल। दुसरीकडे गोकुळ गीते देखील मुंबईच्या दिशेने यायला निघालेले आहेत अशी शक्यता आहे सांगितलं जातं, त्याच्यामुळे ते देखील याच वेळी पोहोचतात का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे, कारण शिवसेनेचे बऱ्यापैकी सगळेच नेते, आमदार आणि शिवसेनेचे सगळे महत्त्वाच्या व्यक्ती या आता सध्या या YB चव्हाण सेंटरच्या इथे आहेत, त्यामुळे आज गोकुळ गीते यांचा देखील फैसला केला जाऊ शकतो। मात्र त्याच्या आधी जे 6 खासदार फुटून वेगळे झाले, वेगळा गट स्थापन केला आणि त्या वेगळ्या गटाच्या मार्फत या 6 खासदारांनी पूर्णतः ठाकरे गटाला एक प्रकारे आव्हान दिलं। त्या 6 खासदारांचा आज प्रवेश आणि पत्रकार परिषद घेतली जाईल। त्यापैकी 2 खासदारांनी म्हणजे ओमराजे निंबाळकर आणि अष्टीकर या दोघांनी कालच आपली प्रतिक्रिया जी आहे ती स्वतः समोर येऊन व्यक्त केलेली आहे, माध्यमांसमोर त्यांनी येऊन सांगितलेलं आहे। मात्र इतर 4 खासदार जे आहेत त्यांची प्रतिक्रिया अजूनही आलेली नाही। त्यांची भूमिका नेमकी काय आहे, त्यांनी नेमकं कोणत्या कारणासाठी ठाकरे गटाला रामराम केला आणि ते शिंदे गटामध्ये आले, ही सगळी कारणं जी आहेत ती ऐकण्यासाठी सध्या महाराष्ट्राची जनता उत्सुक आहे आणि त्याच्यामुळे आजचा हा पक्षप्रवेश किंवा आजची ही पत्रकार परिषद महत्त्वाची आहे आणि एकनाथ शिंदे यांची वाट बघितली जाते। अगदी थोड्याच वेळात इथे एकनाथ शिंदे यांचा ताफा या दाखल होणार आहे आणि त्याचमुळे या संपूर्ण परिसरामध्ये इथे आपण पाहत आहे की पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे लागलेला आहे। समोरून काही ताफे येताना दिसत आहेत, सगळ्या ताफ्यांची यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहत आहे या मंत्र्यांच्या गाड्या इथे पोहोचलेल्या आहेत। याच्या आधी देखील शंभूराज देसाई असतील किंवा व्यवस्थित बसून बोलायला सांगा इथे तुम्ही विरोधी पक्षनेते पदाचे दावेदार आहात। सर मी खाली चाललोय स्वतः। अरे बाबा जेव्हा साहेब बोलतायत तेव्हा मी कसं साहेब बोलताय लेकिन आप तो अपना उत्कृष्ट झालेला आहे, माहिती आहे ना। उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर तुमच्याकडे आले, त्यामुळे कारण काय आहे? वेगवेगळी कारण सांगितली जातात। आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा करिश्मा आहे, बाकी काय नाही। तर आपण या ताफ्याची दृश्य सध्या आपण बघतो आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 6 खासदार हे YB चव्हाण सेंटर या ठिकाणी दाखल होत आहेत। पुढच्या काही मिनिटातच हे सगळे आता YB चव्हाण सेंटरमध्ये 4थ्या मजल्यावरच्या मिनी हॉलमध्ये पोहोचतील आणि तिथे पत्रकार परिषद होणार आहे। यापूर्वीच आत्ता आपण बघितलं काही वेळापूर्वीच भरत गोगावले हे या ठिकाणी दाखल झाले आणि इतरही सर्व नेते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पत्रकार परिषदेची पूर्ण तयारी या ठिकाणी झाली आहे आणि आत्ताच अक्षय सांगत होता त्यानुसार या ठिकाणी ज्यावेळी ही सगळी मंडळी पोहोचतील त्यानंतर लगेचच सुरुवातीला पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यानंतर हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडू शकेल। दरवेळी असतो त्याप्रमाणे हा औपचारिक कार्यक्रम नाही, केवळ हा सागर संगीत कार्यक्रम होणार नाही आहे, केवळ पक्षप्रवेशाची औपचारिकता या कार्यक्रमामध्ये पूर्ण केली जाईल असंही कळत आहे। आणि सध्या ही जी दृश्य दिसत आहेत ताफ्याची, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत 6 खासदार जे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत, जे आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत, ते या ठिकाणी पोहोचत आहेत आणि उजव्या बाजूला जी दृश्य आपण बघतो आहोत ती आहेत YB चव्हाण सेंटरमधली, ज्या ठिकाणी ही पत्रकार परिषद पार पडणार आहे।